महाराष्ट्र पोलीस किशोर मैशेर यांचा आपण या ठिकाणी मात्र नक्कीच आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मान देखील करणार आहोत. आपण या मंचावरती आपलं सरशार्दिक स्वागत. मॅचला आता होते सुरुवात. पुढील मॅच शामने आणि त्यांच्या अगेन्स्ट सापे बी अशी मॅच असेल आणि तदनंतरची मॅच पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजयी संघ अशी आपल्याला पाहायला मिळेल. चौदरपाडा संघाला 22च्या स्वरूपाने पुढे वाटचाल देखील मिळाली आहे. विक्की स्पोर्ट जय हनुमान चौदरपाडा संघाला पुढे वाटचाल मिळाली आहे 22च्या स्वरूपाने. चला मॅचला सुरुवात करतोय. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. आई वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय मल्हार क्रिकेट संघ किरवली. पहिलाच फटका आणि ते फटका देखील दमदार पाहायला मिळाला. विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती गोरख दिगाडकरच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत चौकार. दुसरा बॉल हा देखील बिगिट केला. इनफिल्डला क्लिअर करेल का, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु काऊ कॉर्नरच्या दिशेनं तिथे मात्र या दोन धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आप ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट ड्रिल देखील करून दाखवते की स्क्वेअर कट केला असता तर कदाचित चौकार देखील आला असता, परंतु इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. गोरख दिगाडकर त्याच्या समोर राजा गुळवीला आपण पाहतोय. बिग हिट आता देखील चांगला स्ट्रोक. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचला. ओहो एफर्ट्स लाजवाब होते. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर करण गुळवी होते. काऊ कॉर्नरच्या दिशेनं लाजवाब एफर्ट्स तसे राहिला, कारण की लस्ट गिट आउटफील्ड आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. कोंढेरी, वासुंद्री आणि पिसे या 3 गावांसाठी एकंदरीत उभारलेलं सुसज्ज आपण क्रीडांगण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण. या क्रीडांगणाचे सर्वांश विजयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेलं हे पिसे डॅमच्या अगदी शेजारी सुंदर असं क्रीडांगण आहे. ओ स्क्वेअर कट केलाय आणि इथे डीप पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर. चेंडू गोलीच्या वेगाप्रमाणे सीमारेषा पार. दमदार चौकार. हो आणखी एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक सज्ज होत आहेत आणि तत्पूर्वी इथे मात्र एक धाव घेतली जाईल.
धावसंख्या धावफलकावरती 13. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 13 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. विनोद आणि आपण पाहिलं तर इथे कोरक दिगाडकडच्या वतीनं चांगली कामगिरी राहिलाय. विनोदने सातत्याने स्ट्राईक स्वतःवरती ठेवले, स्वतःवरती विश्वास दाखवला. निंबवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय किरवली. गोलंदाजी ट्रॅकवरती आता दीपेशला आपण पाहतोय. दीपेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुढील मॅचच्या टॉससाठी आमने विपक्ष सापे ब दोन्ही संघांनी सज्ज राहा आणि पुढील मॅच 3 षटकांची असेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. यापुढील होणाऱ्या सर्व मॅचेस या 3 षटकांच्या असतील दुसऱ्या फेरीतील. त्या अनुषंगाने सापे संघ आणि त्याचबरोबरीनं आमने संघ आपण देखील या गोष्टीची नोंद घ्या. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा देखील सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगला खेळ देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. हारी सर देखील आता मात्र आपल्या लयमध्ये येतील, कारण की स्पर्धा देखील महत्त्वाची आहे. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची तितकीच ख्याती आहे. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये या अंपायरला सध्याच्या घडीला फार मोठी मागणी देखील आहे. कौतुकास्पद कामगिरी नेहमीच राहिली आहे. आणि आता गोलंदाज दीपेश सज्ज. ही अदा ही कलाकारी आहे. कौतुक प्रेक्षकांचं मनोरंजन नेहमीच करतात, परंतु सातत्याने आम्ही नक्कीच उल्लेख करतो की गुजरातने त्यांना डोक्यावरती उचलून घेतलं. महाराष्ट्रात तर मागणी आहेच, परंतु गुजरातमध्ये सातत्यानं त्यांचा बिझी शेड्यूल राहिला. अनेक स्पर्धा कव्हर करत असतात आणि ही स्पर्धा कव्हर करण्याआधी देखील गुजरातवरूनच सरळ इकडे आलेत आणि आज आपण कोंढेकर चषकाच्या वतीनं त्यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जसजशी स्पर्धा पुढे जाईल अनेक उपक्रम या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतील. चेअर गर्ल्स, लावणी नृत्य अशा अनेक अनोख्या अदा या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतील, कारण की महत्त्वाची स्पर्धा कोंढेरीकर चषक, कोंढेरी गावाचा मान सन्मान उंचावेल अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. मागे सकाळी देखील आम्ही म्हटलं होतं की अगदी मागच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे 2 आराध्य दैवत आपण पाहतोय. राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला राजे संभाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वाईड आणि बघा बॉडी फ्लेक्झिबल. बघा हा अनोखा अंदाज आहे मिस्टर हॅरी. वाईड अनोख्या अंदाजानं कमालीचं प्रदर्शन, कौतुक होणं गरजेचं. वाईडचा इशारा आलाय पंचांच्या वतीनं. बॉडी फिटनेस देखील तितकंच आहे. डीजे मास्टर आपण देखील थोडंसं चांगलं संगीत वाजा, जेणेकरून आता मात्र आपल्या रंगात अंपायर मनोरंजन देखील करतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 15 धावा आहेत. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वेळेच्या बाबतीत आपण थोडंसं सहकार्य करा. निर्धारित वेळ आयोजकांनी तुम्हाला दिलाय. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. 15 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार. हा चेंडू देखील सोडून दिलाय आणि हा चेंडू देखील वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू आलेत. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिला तर चांगला खेळ इथून मात्र करणं गरजेचं आहे. टीम निंबवली, टीम वज्रेश्वरी निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय जय मल्हार किरवली संघ. आता देखील तिसरा सलगचा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकलाय. अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या दिशेनं इथे मात्र चेंडू फेकले जात आहेत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता दीपेशचा, परंतु सलगचे हे 3 वाईट चेंडू आलेत. लेन खेचले आणि इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेलच की नक्की घडलंय का मधाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील वाईड असेल. सलगचा 4था वाईड.
आणि नक्कीच अदा आवडले असतील तर पंचांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. मिस्टर हॅरी सर डान्सिंग अंपायर या स्पर्धेला सातत्याने 6 दिवस ते सज्ज असतील. एक दिवस जरूर गुजरात आहे परंतु तो दौरा त्यांचा आम्ही जरूर कॅन्सल करू यात मात्र शंका नाही आहे. कारण की आमच्या अत्यंत जवळचे मित्र आहेत. काळ मस्कळची स्पर्धा दोघांनी एकत्र कव्हर केली. आज कोंढेरीकर चषक कव्हर करतोय आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मुळाचं सहकार्य. गोलंदाज तयार ऑन दी मार्क दीपेश. ओ स्विच करण्याचा प्रयत्न. आता अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होत्या. आणि नेहमीच आमचं देखील म्हणणं असतं की तुम्ही 7 ते 8 जरी वाईट टाकले ना तरी सुद्धा काही हरकत नाही जर तुम्ही पहिली गोलंदाजी करता. कारण की जर 1 ते 2 मोठे फटके आले तर मग ती स्कोरची बरोबरी होत असते आणि ते आता मात्र परखले दीपेशने. जरूर 4 वाईट फेकले परंतु तदनंतर डॉट बॉल आलाय. लेन खेचले त्याच्यावरती पूल केलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओहो घडलंय कामादाच्या आतमध्ये. पंचांनी देखील डोक्यावरती आता हात मारलेत आणि इथे मात्र झेल घेणं गरजेचं होतं. क्या बात आहे. झेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण नेहमीच आपण पाहत असतो परंतु झेलही ड्रॉप झाला आणि एक धाव देखील आली आहे. झेल सुटतोय तर झेल कुणाचा बेडोसा ज्याच्याकडे देखील क्षमता मोठे फटके मारण्याची. परंतु आता सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर गोरख दिगाडकर येतो. त्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले होते. निर्धारित वेळ असेल वेळेमध्ये सामना संपवणं गरजेचा ही सूचना आयोजकांच्या आमच्यापर्यंत येते. टीम आमने आणि सापे ब संघ आपण सज्ज राहा पुढील मॅचसाठी. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स मधाच्या आतमध्ये दीपेशने प्रस्थापित केली आहे. फलंदाज गोल्डन डकचा शिकार झालाय. गोरख दिगाडकर बॅक टू द पवेलियन. षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती ओव्हर संपली नाहीये. स्कोरर आमचे चेंज झालेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येस स्कोरर थोडेसे लंच करण्यासाठी गेले होते. आता दुसरे स्कोरर बसलेत. यस हॅरी सर. हॅरी सर एकदा आपला तो वाला एकदा अदा होऊ द्या. ट्रिपल एच वाला होऊ द्या हॅरी सर. 20 19 धावा फलकावरती पाहतोय. फुलटॉस चेंडू अडव्या बाटने ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय काऊ कॉर्नरला आणि ते एकच धाव मिळेल. 20 धावा फलकावरती आता पाहायला मिळत आहेत. 20 धावा फलकावरती. धावसंख्या धावफलकावरती आता 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. पुढील मॅचचा टॉस लगेचच आपण करणार आहोत. तिथे सर्जर रायचा ओमनी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट सापे ब संघ. ऑफस्टिकच्या बाहेर आणि आता पंचांचा हा वाईटचा इशारा.
राज गुळवी आता गोलंदाजी ट्रॅक वरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे हा चेंडू आलाय डॉट. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. आणि आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. चा प्रयत्न होता आणि इथे मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. ओ परफेक्टली यॉर्कर क्षेत्ररक्षक मिड ऑफला थोडीशी मिसफील्ड आणि इथे हा चेंडू आलाय देखील चिकी सिंगल एक धाव घेतली आहे. सांगेगावचे देऊ आमचे मनोज या आपण मंचावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मनोज या मंचावरती बसून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. वेलकम, आपलं देखील सरसर्वाधिक स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. ऑफस्टिकच्या इथे दिशेनं चेंडू फेकलाय आणि पंचांचा वाईटचा इशारा. अनोखी अदा आपण पाहतोय, डोक्यावरती उभं राहून पहाय अगदी स्टेट आणि हा वाईटचा इशारा. अतिरिक्त स्वरूपाने वाईटचा इशारा आलाय आणि अवांतरची एक धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. सव्वीस धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज तयार दिमाग बिगिट आणि डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक बोललाय आणि फलंदाज असेल बाद. परतावा लागेल फलंदाजाला आणि ते विकेट्स राहुलचे येते. राहुल बाद. पाहायला मिळते म्हणजे तब्बल 26 धावा 26 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 चेंडू आणि 26 धावा. धावा धावफलकावरती बिगिट आणि फटका दमदार आपण पाहतोय. फलंदाज प्रशांतच्या बॅट मधून हा मोठा प्रहार. षटकार आणि चटका लागला आमच्या हारी सरांना. चौकार सर अपना वो वाला होने दो, एक बार होने दो यार. ना आमची स्वतःची इच्छा आहे, कारण की थोडंसं समालोचन कक्षाला देखील एंटरटेन करणं गरजेचं आहे. आज वन मॅन आर्मीचा रोल अदा केलाय. गेला आणि धावसंख्या धावफलकावरती आता मात्र
36 धावा धावफलकावरती. शुभम शुभम गुळवे आता नवीन गोलंदाज मधाच्या आतमध्ये आला. त्याच्यावरती ही जबाबदारी या जबाबदारीनं खेळावं लागेल. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत आणि आता शुभमला आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न होता. इस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव आलाय. डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. छत्तीस धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार ऑन द मार्क. विकेट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. या षटकामध्ये कमबॅक चांगला राहिलाय शुभमचा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावरती आपण पाहिली तर 37 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि ही लेग पायशी एक धाव. ही अदाकारी अगदी तंगडी तुटल्यासारखी या ठिकाणी अदाकारी. धवळा जरूर होतील त्यांच्या देखील. एक दिवस लगीन सराई चालू होईल. हिरामन खरकर, मिस्टर हॅरी कांबा. कांबा गावाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर नेणार हे पहिलं व्यक्तिमत्व. अनपारच्या भूमिकेमध्ये फटका दमदार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, षटकार. वा बाई वा. षटकार आलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये 44 या धावसंख्येवरती. 44 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे घडलंय का मधाच्या आतमध्ये. बॅटचा फ्लो अगदी आपण पाहिलं तर बॅक साईडला बॅटच्या बॉल लागला आणि इथे मात्र मधाच्या आतमध्ये ही एक धाव घेतली जाते. अंतिम चेंडू आणि प्रशांत कडे स्ट्राईक असेल. टॉस साठी यायचं आमने संघ आणि सापे ब संघ. टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहा. आमने आणि सापे ब या संघांमध्ये टॉस केला जाईल. ओहो पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. थोडे प्रशांत आपण रेस्ट करा. चला आपण टॉस करूयात. तत्पूर्वी टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. आमने आणि त्यांच्या अगेन्स्ट सापे ब या दोन संघादरम्यान आपण करतोय टॉस.
मनोज आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. सापे संघाचे संगणक आपण या. चला दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. आमचे मनोज यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघादरम्यान टॉस. 3 षटकांची मॅच, या गोष्टीची आपण नोंद घ्या. हेड अँड टेल असा अधोरेखित केलाय. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. 3 षटकांची मॅच. हेड इज द कॉल आणि हेड आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. शुभेच्छा असतील मनोज आपल्याकडून देखील. धन्यवाद. टॉस जिंकलाय आमने संघानं. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आहे. आता 30 षटकांची मॅच. मागील मॅच चांगल्या पद्धतीने जिंकली होती. 22ची दमदार इनिंग राहिली होती. आता निर्णय काय असेल? फिल्डिंगच करू. पहिली मॅच जिंकली. आता काहीसे वेगळे फलंदाज, वेगळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दिसतील का? आहे 1-2 करू जरा. आणि नक्कीच आपण पाहिलं तर आता दुसऱ्या फेरीमध्ये सापे संघ आहे. काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती या मॅच साठी असेल? त्याच्याची काही नाही, मैदानामध्ये उतरतो. यास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे मनासारखं घडलंय. समोर आपण पाहिलं तर ज्या संघाने 3 षटकामध्ये सामना फिनिश केला होता त्यांच्या समोर आता किती धाबा पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+. आणि आता या मॅच साठी काय वेगळा चेंजेस असेल का संघामध्ये? नाही, सेम टीम. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाने देऊयात. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम आमने. या संघाने, आमने सिंघाने प्रथमतः टॉस जिंकून स्वीकारले, फलंदाजी आमंत्रित केले. फिल्डिंग साठी टीम सापे ब या संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू ऑल ऑफ यू.
2 चेंडू 11 धावा. तीन चेंडू आणि 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहे. जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या आहेत. तब्बल 46 धाबांची आवश्यकता असताना आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. मनीषवरती आक्रमण झालंय आणि राजा गुळवीला आपण पाहतोय समोरचा बॅटर सज्ज आहे. आता त्याच्या बॅटमधून धुवाधार बॅटिंग देखील सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोचती आहे ते म्हणजेच 15 धाबा. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. पुनश्च आपण पाहतोय मनीषवरती जबाबदारी आहे आणि आता धावसंख्या धावफलकावरती 15 पाहिले. राजा गुलबी चांगली बॅटिंग करते. समोर सागर केणे यांचं आगमन झालं. वेलकम या सागर सर, हार्दिक स्वागत. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. थोडीशी आयोजकांची सूचना येते कारण की आज भरपूर मॅचेस अजूनही खेळवायचे बाकी आहेत. आज पहिला दिवस आहे. उद्घाटनी लढत होती त्या अनुषंगाने थोडासा वेळ विशीर जरूर झाला परंतु तदनंतर मॅचेस देखील वेळेवरती आपण पाहतोय. पुढील मॅच आमणे आणि त्यांच्या अगेन्स्ट सापे ब अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. मनीषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅक ऑफ द हँड त्याच्यावरती बिग हिट केलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. राजा गुळवीच्या बॅट मधून दमदार षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. चांगला खेळ करावा लागेल. थोडीशी मनीषवरती जबाबदारी असेल, दडपण असेल कारण की आता धावांचा आलेख देखील उंचावला. धावसंख्या 21 धावा 46 बनवायच्यात. 21 तर बनल्यात. पुढील मॅच आमने त्यांच्या अगेन्स्ट सापे ब संघ
तदनंतरची मॅच पिंपळास आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजयी संघ असेल. तर पिंपळास संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. जास्तीचा वेळ तुम्ही आता घेऊ नका. पिंपळास संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचा. गोलंदाज तयार. इनफिल्डला क्लिअर केलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा देखील दमदार स्ट्रोक चौकार. गोलंदाज तयार. आणखी एक बिग हिट आणि सीमा रेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सज्ज असेल आणि एकच धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचतीये. ती म्हणजे तब्बल 26 धावा धावफलकावरती. आता राकेश दिगाडकर गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या तब्बल 26. आता इथे घडलंय का? तर इथे मात्र अगदी मिस झालेत बॅटर आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल मध्ये मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सेन्सिबल क्रिकेट. चांगला चेंडू होता. त्याला इथे मात्र पुश केलाय. जेंटलमॅन पुश आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राकेश दिगाडकरच्या वतीनं होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले तब्बल 28 धावा. बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. दमदार स्ट्रोक षटकार. षटकार. आता धावसंख्या धावफलकावरती 40 आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची आवश्यकता असताना हा फटका राजा गुलवीच्या बॅट मधून मॅच फिनिश करणारा दमदार षटकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आई वज्रेश्वरी निंबवडी या संघाने. मॅच बॉल द्यायचा आपण. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मॅच बॉल द्या. आणि इथे मात्र सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय वज्रेश्वरी निंबवली या संघानं. मॅच बॉल द्या प्रेक्षकांना विनंती असेल.